पैसे कुठे गुंतवावे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. मग ते एफडी मध्ये ठेवायची की बँकेत ठेवायची की शेअर घ्यायचे की काय करायचं. आता पैसे तरी असतात, मग ते 500 असतील, 1000 असतील, लाख रुपये असतील किंवा करोड रुपये असतील, ते कुठल्या पद्धतीनं महिन्याला किती गुंतवायचे हा असतात आणि किती पर्याय आहेत, कुठे कुठे गुंतवू शकतो, मग रिस्क काय आहे, तर ते पॉइंट्स शॉर्ट मध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आपल्याकडे पहिला पर्याय काय असतो, सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंट बँकेमध्ये आपल्याला किती व्याज मिळतंय, 2 ते 4% मिळतं. ठीक आहे, मग तिथं गुंतवायचं काय लॉजिकच नाही आहे, कारण काय उपयोग आहे, महागाईपेक्षा खूप कमी आहे. एफडी फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये 5 ते 7% मिळतात. आता ह्या मोठ्या बँका, पतसंस्था किंवा ह्याच्यामध्ये मी नाही घेत आहे, कारण तिथं काय घोळ होईल काय हे गॅरंटी नसते. ऍग्री, काही लोक शेतीमध्ये गुंतवणूक करतात जेणेकरून शेतीची किंमत वाढेल, पण सहसा शेती काय डबल ट्रिपल लगेच होत नाहीये. तिथंही 5 ते 7% बँकच्या एफडी एवढाच वाढते. आता शेती कुठं आहे काय, प्लॉटिंग वगैरेचं मी घेत नाहीये. पुढे जाऊन पॉलिसी इन्शुरन्स, जे मनी बॅक पॉलिसी असतात बघा, किंवा युनिट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे असतात, म्हणजे 15 वर्षे वर्षाला इतके भरा, त्याच्यानंतर महिन्याला वर्षाला इतके मिळतील, ते तिथंही काय मी क्लिअर सांगेन, ते करूच नका, विचारातच घेऊ नका. का, तिथं मिळणारी जी काय तुम्हाला रिटर्न्स आहेत, म्हणजे जे काय परतावा आहे, व्याज म्हणून थोडक्यात सिंपल भाषेत, तर ते तुम्हाला एफडी एवढाच मिळतो. आणि मोठा प्रॉब्लेम इथं आहे, 15 ते 20 वर्ष पैसे अडकतात. पुढे जाऊन मागच्या 20 ते 25 वर्षाचा डेटा मी परतावा रिटर्न पाहिले आणि त्याच्यावरून मी इथं बोलतोय. गोल्ड मध्ये काय झालं, 14 ते 15% रिटर्न आलेत मागच्या 25 एक वर्षामध्ये. का, की मागच्या 1-1.5 वर्षात युद्धांमुळे वगैरे गोल्डचे प्राइस खूप वाढलेत. पुढे असंच होईल का माहित नाहीये. शेअर मार्केट, शेअर मार्केट म्हणला तर इंडेक्स फंड सगळ्यात सेफ भारतामध्ये, तर तिथंही तुम्हाला 10 ते 12% रिटर्न मिळतात. म्युच्युअल फंड 12 ते 15% मिळतात. आणि शेअर्स घेतला, आता ते कुठले घेणार काय घेणार त्याच्यावरती आहे. याच्यावरती एक कम्प्लीट मोठी सिरीज मी बनवेन पुढे जाऊन. तर आपल्याकडे सध्या हे ऑप्शन्स आहेत, अजून खूप आहेत, पण मी सध्या इथं डिस्कस केले. ह्याचा डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले, अर्धा तास आहे बघा, बघून घ्या.